उपवासांची रचना मूलतः शरीर शुद्धीसाठी, मन शुद्धीसाठी केलेली आहे. अवाजवी खाणं, अवास्तव खाणं, वेळ मिळेल तेव्हा पोतं भरल्यासारखं खाणं, यामुळं निर्माण होणारा आमदोष, आमवात, जो अनेक रोगांचं उत्पत्तीस्थान आहे, हा आमरोग मूलतः नष्ट करण्यासाठी उपवासांची रचना केली गेलेली आहे, ज्यामध्ये आपापल्या प्रकृतीनुसार अति अल्प आहार, पचायला अत्यंत हलका आहार किंवा पातळ पदार्थ किंवा काहीही न खाणे, मात्र हे स्वतःच्या प्रकृतीनुसार करायचं आहे. ज्या योगे शरीराला आंतरिक स्वच्छतेला वेळ मिळेल, मदत मिळेल आणि जे टाकाऊ पदार्थ साठलेले आहेत त्यांचा निचरा होईल आणि शरीरशुद्धी होईल, जेणेकरून आपण आरोग्यपूर्ण जीवन जगू शकू. त्याचबरोबर मनशुद्धीसाठी सुद्धा आहारातल्या नियोजनाची गरज असते. ह्या शरीर आणि मनशुद्धीसाठी मूलतः उपवासांची रचना केली गेलेली आहे, हे आपण विज्ञान विचारांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग त्याच्या मागचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकेल आणि आपण योग्य तऱ्हेचं आचरण करू शकू.